आता पाहणार टॉप 9 बातम्या जिल्ह्यातल्या। नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील गांजा अड्ड्याचा भांडाफोड। सीताबर्डी परिसरात अनेक दिवसांपासून गांजा अंमली पदार्थांची विक्री। पोलिसांच्या कारवाईत 24 जणांना अटक। जालना जिल्ह्यात मागच्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण। अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान। शेतकऱ्याची चिंता वाढली। रत्नागिरीत बदलत्या वातावरणाचा आंबा पिकाला फटका। गतवर्षीच्या तुलनेत यंदा 25 ते 30% आंब्याचं उत्पादन। आंबा उत्पादक हवालदिल। बुलढाण्याच्या मिर्झानगरमधील घरांना मध्यरात्री आग। 3 घरं जळून खाक। आगीत लाखो रुपयांचं नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। पुण्याच्या मावळमध्ये बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश। आरोपी अटकेत। शस्त्रास्त्र 52 किलो मांस जप्त। मावळ वन विभागाची कारवाई। कृष्णा नदी संवर्धनासाठी 4 राज्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासकांची जलयात्रा। कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी कृष्णा कुटुंब या उपक्रमांतर्गत जलयात्रा। कर्नाटक ते महाबळेश्वर पर्यंत निघालेल्या जलयात्रेचं सांगलीत स्वागत। रायगडमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची कोयत्यानं वार करत हत्या। प्रेयसीची हत्या केल्यानंतर तरुणानं गळफास घेतला। रायगडच्या सुधागड पालीतील घटना। सांगलीत तरुणाच्या हत्येचा संजयनगर पोलिसांकडून छडा। तरुणाच्या हत्येप्रकरणी 3घांना अटक। जुन्या भांडणाच्या रागातून हत्या केल्याचं स्पष्ट। सांगली महापालिकेतील वीज बिल घोटाळ्याप्रकरणी दोषींवर कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप। कारवाईच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचं आत्मक्लेश आंदोलन।